नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय बांबर्डे परत एकदा तुमच्या समोर आलोय एक नवीन आणि ग्रेटेस्ट अपॉर्च्युनिटी घेऊन. ज्या अपॉर्च्युनिटीची वाट प्रत्येक बँकिंग ॲस्पिरंट जो आहे तो या ठिकाणी बघत असतो. थोड्याच दिवसापूर्वी, एक 4-5 दिवसापूर्वी आपण बघितलं की SBI POचं 1,500चं नोटिफिकेशन जे आहे त्या सर्व बँकिंग ॲस्पिरंटसाठी एक ग्रेटेस्ट अपॉर्च्युनिटी म्हणून आपल्या समोर आलं होतं. दिस इज द सेकंड टाइम इन 2026. जर तुमचं स्वप्न असेल, तुमचं जर स्वप्न तुम्हाला साकार करायचं असेल की आम्हाला ऑफिसर बनायचं इन बँकिंग सेक्टर, सो दिस इज द सेकंड अँड द ग्रेटेस्ट अपॉर्च्युनिटी वी आर हॅव्हिंग. जी अपॉर्च्युनिटी आहे IBPS PO 2026चं मोस्ट अवेटेड नोटिफिकेशन, ज्याची वाट प्रत्येक विद्यार्थी जो आहे या ठिकाणी बघत असतो, ज्याचं स्वप्न असतं मला बँकेमध्ये ऑफिसर बनायचं आहे. SBI POचे ऑलरेडी नोटिफिकेशन आलंय, त्या नोटिफिकेशन बद्दल ऑलरेडी बघून झालंय, पण आता एक मोठी ग्रेटेस्ट अपॉर्च्युनिटी तुम्ही इथे बघू शकता. जवळपास 7,002 वॅकन्सीज जे आहे ते यावर्षी या ठिकाणी आहे. आणि जे आता तुम्ही बघत असाल, मागच्या काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता. त्या व्हिडिओमध्ये मी एक एक्सपेक्टेड वॅकन्सीचा आकडा तुम्हाला लोकांना दिला होता. तो होता 6,000 ते 7,000. तुम्ही बघू शकता या ठिकाणी ज्या वॅकन्सीज तुमच्या समोर आलेल्या आहेत ते आहेत 7,002. कुठलंही नोटिफिकेशन जेव्हा फर्स्ट टाइम येतं, ते नोटिफिकेशन आल्याच्या नंतर विद्यार्थ्यांचा सर्वात महत्त्वाचा जो पार्ट असतो, ज्याच्यावर विद्यार्थ्यांचं लक्ष असतं, ते म्हणजे नंबर ऑफ वॅकन्सीज. तुम्ही बघू शकता नंबर ऑफ वॅकन्सीज या ठिकाणी खूप जबरदस्त यावर्षी पण आलेल्या आहेत, जशा मागच्या वर्षी पण होत्या. म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो एक काय म्हणता येईल, थोडासा जो एक या ठिकाणी डाऊट असतो की सर नंबर ऑफ वॅकन्सीज कमी तर नाही होणार, किंवा नंबर ऑफ वॅकन्सीजचा जो फ्लो आहे तो कमी होणार का? नाही, नॉट लाईक दॅट. तुम्ही इथं बघू शकता यावर्षीच्या ज्या वॅकन्सीज आहेत या 7,002 वॅकन्सीज या ठिकाणी आलेल्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये IBPS PO साठी आपल्याला जर अप्लाय करायचं असेल तर आपली एलिजिबिलिटी काय असेल, त्याच्यानंतर आपलं एज लिमिट काय असलं पाहिजे, यावर्षी सर परीक्षेचं पॅटर्न काही बदललंय का, मग बदललेलं पॅटर्न असेल तर ते कसं असेल, इव्हन जो सिलेक्शनची प्रोसेस कशी असेल, आम्हाला जर अप्लाय करायचं असेल, जर आम्हाला पेपर द्यायचा असेल तर पेपरसाठी प्रीचा पेपर कुठे देणार, मेन्सचा पेपर कुठे देणार, याच्यासाठीचे जे सेंटर्स आहेत ते सेंटर्स कुठे असतील, याबद्दल बरीच क्युरियोसिटी विद्यार्थ्यांना असते. मोस्टली जे नवीन विद्यार्थी आहेत, नवीन विद्यार्थ्यांना याच्याबद्दल खूप जास्त क्युरियोसिटी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. कारण जे विद्यार्थी ऑलरेडी जुने आहेत, ज्यांनी मागच्या वर्षी अप्लाय केलं होतं, मागच्या वर्षी एक्झामचा अनुभव घेतला होता, त्या विद्यार्थ्यांना हवी तेवढी क्युरियोसिटी या ठिकाणी बघायला भेटत नाही. पण कारण त्यांना सगळ्या गोष्टींची आयडिया असते. आजचा हा व्हिडिओ फॉर दोज कॅन्डिडेट जे नवीन ॲस्पिरंट आहे, ज्यांनी यावर्षी किंवा मागच्या वर्षी त्यांनी या एक्झामच्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलंय पण अजूनही त्यांना एक्झामचा अनुभव नाहीये, अशा लोकांसाठी आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. प्रत्येक पॉईंट आपण या ठिकाणी बघायचं आहे आणि आपलं स्वप्न ॲज अन ऑफिसर, PO प्रोफेशनल ऑफिसर म्हणून आपण सिलेक्ट होऊ शकतो, हे स्वप्न साकार कसं होऊ शकतं, त्याची प्रोसेस कशी असेल, त्या बाबतीत आपण थोडक्यात आज या ठिकाणी चर्चा करूयात. यू कॅन सी हिअर 7,002 वॅकन्सीज. कारण मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितले की कुठलंही नोटिफिकेशन जेव्हा येतं, नोटिफिकेशन आल्याच्या नंतर विद्यार्थ्यांचा सगळ्यात पहिला जो अप्रोच असतो तो अप्रोच या ठिकाणी असतो की सर नंबर ऑफ वॅकन्सीज किती आहे. बघा, नंबर ऑफ वॅकन्सीज जे आहे ते या ठिकाणी आपल्या बघितलेल्याच आहेत. आपण 7,002 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. आता या ज्या डेट्स आहेत, इम्पॉर्टंट डेट्स ज्या आहेत आपल्या यावर्षीच्या, त्या इम्पॉर्टंट डेट्स कशा कशा असणार आहेत त्याच्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करूयात. इथं तुम्ही बघू शकता आता नोटिफिकेशन जे आहे ते नोटिफिकेशन ऑलरेडी रात्री 12 वाजता या ठिकाणी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर हे नोटिफिकेशन आलेलं आहे. आणि 1/7 पासून तर 21/7 पर्यंत याची जी व्हॅलिडिटी आहे, आपल्याला जर अप्लाय करायचं असेल, ऑनलाईन अप्लाय करायचं असेल, तर आपल्याला 1 जुलै पासून तर 21 जुलैपर्यंत आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. ओके, फाईन. याच्यासाठी आपल्याला जी फीस भरायची आहे ती फीस आपल्याला ऑनलाईन मोडवर या ठिकाणी फीस भरावी लागेल, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर जर आपल्याला एडिट करायचं असेल, काही फॉर्म आपल्याला एडिट करायचा असेल, तर त्यांनी फॉर 2 days आफ्टर क्लोजिंग द रजिस्ट्रेशन जे आहे ती या ठिकाणी आपल्यासाठी एक ऑप्शन जे आहे ते या ठिकाणी क्रिएट आहे की आपल्याला जर समजा काही एडिट करायचं असेल तर युजली फॉर्म भरताना ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांना जनरली काही प्रॉब्लेम येत नाही. पण फॉर्म इन्फॉर्मेशन भरताना किंवा कुठली माहिती टाकताना जर आपल्याकडून काही इन्फॉर्मेशन चुकीची भरल्या गेली तर आपल्याला तो ऑप्शन जो आहे या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. त्याच्यानंतर आपण जर या ठिकाणी बघितलं तर सर्वात महत्त्वाची जी डेट्स याच्यामध्ये असतात ते ह्याच असतात की सर अप्लाय करण्याची जी डेट आहे ती डेट आपण या ठिकाणी बघितली आहे 1 जुलै 2026 ते 21 जुलै 2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची जी डेट असते ती कुठली असते की आपली प्रीची एक्झाम कधी होणार. सर आपली प्रीची एक्झाम जी आहे ती ऑगस्टमध्ये 2026 मध्ये होणार. त्यांनी डेट एक्झॅक्टली या ठिकाणी दिलेली नाहीये, पण ऑगस्टचा कुठला तरी सॅटर्डे संडे असेल, ज्या सॅटर्डे संडेला आपल्याला हा प्रीचा पेपर या ठिकाणी द्यायचा आहे. त्याच्यानंतर सर रिझल्ट जो आहे तो ऑब्व्हियसली सप्टेंबरमध्ये या ठिकाणी लागेल. म्हणजे बघा, लक्षात घ्या, ऑगस्ट झाला की सप्टेंबरमध्ये म्हणजे विदिन अ मंथ आपला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट या ठिकाणी लागणार. त्याच्यानंतर आपली मेन्सची जी एक्झाम आहे ती ऑक्टोबरमध्ये होणार. टेंटेटिव्हली आपल्याला त्यांनी डेट एक्झॅक्टली दिलेली नाहीये, पण ऑक्टोबर महिन्यातला कुठला तरी शनिवार किंवा सोमवार या ठिकाणी आपली परीक्षा या ठिकाणी होणार. आणि सर त्याचा जो रिझल्ट आहे आपला डिक्लेरेशन ऑफ द रिझल्ट त्यांनी नोव्हेंबरमध्ये या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू होणार. इंटरव्ह्यूची डेट जर बघितली आपण तर जवळपास नोव्हेंबर-डिसेंबर 2026 मध्ये तुमचा इंटरव्ह्यू होणार. आणि जे फायनल अलॉटमेंट आहे ते अलॉटमेंट त्यांनी जानेवारी 2027 असं या ठिकाणी सांगितलेलं आहे.
इम्पॉर्टंट ज्या डेट्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात आता सध्या तरी मी असं म्हणेल, सध्या तुम्हाला ज्या इम्पॉर्टंट डेट लक्षात ठेवायची ती फक्त प्रीची डेट लक्षात ठेवायची आणि मेन्सची डेट लक्षात ठेवायची. कशासाठी लक्षात ठेवायचं आपल्याला, हे याच्यासाठी लक्षात ठेवायचं आपल्याला, कारण आपल्याला त्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपला जो स्टडी आहे तो स्टडी एक स्ट्रक्चरल फॉर्मॅटमध्ये आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. त्याच्यासाठी बाकीच्या ज्या डेट्स आहेत, रिझल्ट लागण्याची डेट आणि फायनल अलॉटमेंटची डेट, त्या एवढ्या प्रायमरी लेव्हलला आपल्याला टार्गेट करायची गरज नाहीये, कारण मेन महत्वाचा टार्गेट असतो तो म्हणजे काय, तर आपल्या एक्झाम्स कधी होणार. तर लक्षात ठेवा ह्या आपल्या काही इम्पॉर्टंट डेट्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. चला सर पुढे आलोय. आता एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो विद्यार्थ्यांचा असतो की तो म्हणजे सर नंबर ऑफ वॅकन्सीज. आता तुम्ही बघू शकता मी सुरुवातीला सांगितलं 7002 वॅकन्सीज आहेत. मग तुम्ही म्हणणार सर इथं टोटल वॅकन्सीज जे आहेत ते आपल्याला 6715 कसं दिसतंय. या 6715 जे आहेत ह्या जनरल कॅटेगरीसाठी आहे, म्हणजे जनरल कॅटेगरी इन द सेन्स की जे नॉर्मल कॅन्डिडेट ऑफ SC असेल, ST, OBC, EWS आणि अनरिझर्वचे मिळून जे आहेत अशा टोटल वॅकन्सीज आपल्याला किती दिलाय, 6715 दिलाय. पण आउट ऑफ विच ज्या PWD कॅटेगरीमध्ये येतात ते HI, OC, VI आणि ID यांच्या वॅकन्सीज जर आपण याच्यामध्ये ऍड केला तर तो टोटल आकडा जो आहे तो आपला या ठिकाणी 7002 एवढा आकडा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. मी कॅटेगरी वाईज तुम्हाला या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन जे आहे ते करून दिलेलं आहे. पार्टिसिपेटिंग ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्या आपल्या कुठल्या आहेत, आपल्याकडे टोटल 12 नॅशनलाइज बँक्स आहेत इन्क्लुडिंग SBI. पण SBI चं नोटिफिकेशन हे सेपरेट येतं, मतलब SBI सोडून बाकीच्या ज्या आपल्या 11 नॅशनलाइज बँक आहेत त्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. सर बँक ऑफ बरोडाच्या यावर्षी तुम्ही बघू शकता टोटल 1900 वॅकन्सीज आहेत. सर्वात जास्त वॅकन्सीज ज्या आहेत त्या युजली बँक ऑफ बरोडानेच या ठिकाणी घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया जो आहे, बँक ऑफ इंडिया तुम्ही बघू शकता सर बँक ऑफ इंडियाच्या टोटल इथं 500 वॅकन्सीज आहेत. सर त्याच्यानंतर जर बघितलं तर बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ महाराष्ट्राच्या टोटल 1100 म्हणजे 1100 वॅकन्सीज या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे कॅनरा बँक आहे. सर्वात मला असं वाटतं की बँक ऑफ बरोडाच्या नंतर कॅनरा बँकेच्या सर्वात जास्त या ठिकाणी वॅकन्सीज आहेत. त्याच्यानंतर इंडियन बँक आहे, इंडियन बँकच्या 500 आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या 500 आहे. इंडियन बँकेचा NR आहे, म्हणजे त्यांनी अजून रिपोर्ट केलेला नाहीये, सो एक पॉसिबिलिटी आहे की यांच्या वॅकन्सीज नंतर ज्या आहेत त्या ऍड होऊ शकतात. त्याच्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँकेच्या ज्या आहे 550 वॅकन्सीज आहेत. पंजाब नॅशनल बँकेच्या 504 आहेत. त्याच्यानंतर पंजाब अँड सिंधच्या 161 आहेत. आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं इको बँक आणि युनियन बँकेने अजूनही NR म्हणजे नॉन रिपोर्टेड आहेत. या नॉन रिपोर्टेड किंवा NRचा अर्थ असा असतो की या वॅकन्सीज अप टू द फायनल अलॉटमेंट जे आहे या ऍड होण्याची शक्यता आहे. म्हणजे हा जो नंबर आहे आपला कुठला 6715 हा जो नंबर आहे किंवा टोटल जो 7002 जो नंबर आहे हा नंबर अप टू द फायनल अलॉटमेंट, जसं मी तुम्हाला सांगितलं की जानेवारी महिन्यामध्ये याचं फायनल अलॉटमेंट जे या ठिकाणी होणार आहे त्यापर्यंत ह्या 3 बँकांच्या जागा अजून ऍड होण्याची शक्यता आहे. 100 जरी ऑन एव्हरेज पकडले आपण तर 200-300 वॅकन्सीज अजून ऍड होण्याची शक्यता या ठिकाणी खूप चांगली या ठिकाणी आहे. तुम्ही बघू शकता जर ओव्हरऑल जर आपण सम केली तर SC कॅटेगरीसाठी 1009 वॅकन्सीज आहेत. ST साठी 502 आहे. OBC साठी 1816 आहे. EWS साठी 669, अनरिझर्व साठी 2719 आणि द टोटल इट इज गोइंग टू बी 6715. HI, OC, VI आणि ID या कॅटेगरीतले काही हँडिकॅप विद्यार्थी जर हा व्हिडिओ बघत असेल त्यांच्यासाठी पण खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण खूप चांगल्या वॅकन्सीज यावर्षी जे आहे ॲज कम्पेअर टू लास्ट इयर आलेले आहेत. म्हणजे द ग्रेटेस्ट अपॉर्च्युनिटी परत एकदा आपल्यासाठी या ठिकाणी आहे. सर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे तर हे कॅल्क्युलेशन जे आहे नंबर ऑफ वॅकन्सीज हे लक्षात ठेवायचंय. या वर्षीची जी ग्रेटेस्ट अपॉर्च्युनिटी IBPS PO जी आहे ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. सर नंबर ऑफ वॅकन्सीज झाल्या, नंबर ऑफ वॅकन्सीज किती आहेत ते आपल्याला कळालंय. त्याच्यानंतर आपल्याला जी इलिजिबिलिटी आहे ती आपल्याला अजून बघायची, पण त्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाचा मुद्दा इथे येतो तो म्हणजे सर मला सॅलरी किती मिळेल. बघा ऑफिसरचा जो एक ग्रॉस सॅलरी जी आहे बाकीच्या सगळ्या अलाउन्सेस जर आपण पकडून बघितले त्याच्यामध्ये आपल्याला काय म्हणते ॲन्युअल CTC आपण जर बघितला तर ॲन्युअल CTC एक 10 ते 11 लाखापर्यंत एक ग्रॉस सॅलरी या ठिकाणी विद्यार्थ्यांची जाते. आणि हा नंबर जरी त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी जर दिलेला नसेल, त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी हे दिलंय की सर बेसिक सॅलरी किती आहे, तर बेसिक सॅलरी जी आहे त्यांची ती बेसिक सॅलरी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते की सर ती त्यांनी दिले किती 48,480 अशी दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्यांच्या ज्या पर्टिक्युलर इन्क्रीमेंट आहे त्या त्यांनी या ठिकाणी दिलाय. पण मी माझा जो विद्यार्थी आहे तो लास्ट इयर SBI IBPS PO झालेला आहे. लास्ट इयर IBPS PO झालेला माझ्या विद्यार्थ्याला मी कॉल करून विचारला की जरी त्यांनी नोटिफिकेशन मध्ये दिलं नाही ऑन अन एव्हरेज त्याने सांगितलं सर ॲन्युअल आपण 10 ते 11 लाख रुपये असं आमचं पेमेंट जे आहे इन्क्लुडिंग ऑल द फॅसिलिटीज किंवा जे एक्स्ट्रा अलाउन्सेस त्यांना भेटतात त्याचं जर कन्सिडरेशन आपण या ठिकाणी केलं तर जवळपास आपल्याला 10 ते 11 ॲन्युअल सॅलरी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. याच्यामध्ये डिअरनेस अलाउन्सेस, हाऊस
ड्रेस अलाउन्सेस जे असतील, त्याच्यानंतर सिटी कंपन्सेशन अलाउन्सेस आहे, काही अदर अलाउन्सेस आहेत, या सगळ्या गोष्टींचा जर विचार आपण केला तर इथं हा पॉईंट लक्षात ठेवा, मंथली एक 80 ते 85 आपण कन्सिडर करू शकतो आणि अॅन्युअली जे आहे तर 10 ते 11 लाख पॅकेज आपलं जे आहे ते या ठिकाणी आहे. म्हणजे एक सुंदर पॅकेज जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. कशासाठीचं? IBPS PO साठीचं हे सॅलरी स्ट्रक्चर आहे. कारण प्रत्येक ऍस्पिरंट साठीचं सगळ्यात मोठं मोटिवेशन तेच असतं की सर मला पगार किती मिळेल. सर एलिजिबिलिटीच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर यू कॅन सी ऑन द बोर्ड, एलिजिबिलिटीच्या बाबतीमध्ये जर सुरुवात आपण करतोय ती आहे सर एजच्या बाबतीमध्ये. आता त्यांनी एज जे आहे ते ॲज ऑन 1 जुलै 2026 दिले. म्हणजे जे एज जे आहे तुमचं ते ॲज ऑन 1 जुलै 2026 तुमचं कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. आणि क्लॅरिटी दिली आपल्याला की सर मिनिमम तुम्ही 20 वर्ष तुमचे कंप्लीट पाहिजे आणि मॅक्झिमम जे आहे तुम्ही 30 वर्ष पाहिजे. दिस इज फॉर द जनरल कॅटेगरी. जनरल कॅटेगरी म्हणजे आपण त्याला अनरिझर्व कॅटेगरी कॅन्डिडेट जो आहे तो अनरिझर्व कॅटेगरी कॅन्डिडेटला मिनिमम 20 पाहिजे आणि मॅक्झिमम जे एज जे आहे त्याचं ते 30 वर्ष पाहिजे. खाली क्लॅरिटी आपल्याला सांगितलंय की तो विद्यार्थी जो आहे त्याचा जन्म हा 2/7/1996 अगोदरचा नसावा, नॉट अर्लियर दॅन 2 जुलै 1996 अगोदरचा त्याचा जन्म नसावा आणि 1 जुलै 2026 नंतरचा तो नसावा. जर तुमची डेट ऑफ बर्थ जर ह्या कॅटेगरीमध्ये किंवा ह्या बाउंड्रीमध्ये जर बसत असेल तो प्रत्येक विद्यार्थी या परीक्षेसाठी अप्लाय करू शकतो. आय एम टॉकिंग अबाउट द जनरल कॅटेगरी. ओके. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की सर SC किंवा ST कॅटेगरी जर असेल, SC किंवा ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी इथं 5 इयर्स रिझर्वेशन आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता जर 30 असेल तर इथं त्या विद्यार्थ्यासाठी आता इथं 35 वर्षापर्यंत तो अप्लाय करू शकतो. OBC कॅटेगरी जो आहे तो 33 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. किंवा जे PWD कॅन्डिडेट आहे त्यांना 10 वर्षासाठीचं आणि एक सर्व्हिसमॅन असेल तर त्यांच्या जे काही रूल आहे त्या रूल प्रमाणे तिथून पुढे त्यांना 5 वर्षाचं जे आहे तर ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. पण युजली एक सर्व्हिसमॅन लोकांना ऑफिसर लेवलमध्ये जिथे त्यांना नंबर ऑफ वॅकन्सीज नसतात त्याच्यामुळे हा पार्ट इग्नोर केला तरी चालेल. तर SC ST 35 पर्यंत, OBC 33 पर्यंत, त्याच्यानंतर 10 वर्षाचं रिझर्वेशन फॉर PWD कॅन्डिडेट आणि त्याच्यानंतर ॲज ऑन एक जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यासाठी या ठिकाणी आहे. ही तारीख तुम्ही लक्षात ठेवायची, ही सेव्ह करायची आहे की तुमचा जन्म जो आहे तो 2 जुलै 1996 अगोदरचा नसावा आणि 1 जुलै 2006 नंतरचा नसावा. अशा पद्धतीने आपल्याला हे एज लिमिट जे आहे ते या ठिकाणी करायचे क्वालिफाय. सर एलिजिबिलिटीच्या बाबतीत जर बघायचं झालं तर एलिजिबिलिटीचा दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आहे एलिजिबिलिटीच्या बाबतीमध्ये. तर सर एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे? SBI POच्या वेळेला पण मी तुम्हाला सांगितलं होतं, पण SBI PO मध्ये लास्ट इयर अपियर किंवा लास्ट इयर सेमिस्टर अपियर असलेला जो विद्यार्थी आहे तो पण अप्लाय करू शकत होता. पण त्यांची एक अट होती की अशा पद्धतीचं तो जो लास्ट इयर जो इंटरव्ह्यूला जेव्हा जो जाणार, इंटरव्ह्यूला जाईपर्यंत त्याची जी रिझल्ट जो आहे रिझल्टची डेट ही आलेली पाहिजे. त्यांनी दिलेल्या डेटनुसारच त्याच्या अगोदर त्याचं रिझल्ट जो आहे तो लागलेला पाहिजे. IBPS POच्या बाबतीमध्ये असं काही सांगितलेलं नाही. त्यांनी क्लिअर सांगितलंय की यू मस्ट बी अ ग्रॅज्युएट. तुमचं जे क्वालिफिकेशन आहे ते क्वालिफिकेशन जे आहे तुमची किंवा एक्झामची जी रिझल्टची जी डेट आहे ती डेट ऑलरेडी डिक्लेअर पाहिजे ॲज ऑन. म्हणजे 21 जुलै 2026 पर्यंत तुमचा रिझल्ट लागलेला पाहिजे. म्हणजे तुमचा जो ग्रॅज्युएशनचा रिझल्ट आहे तो रिझल्ट जो आहे त्याच्यावर जी डेट आपल्याला दिसते ती 21 जुलै 2026 पाहिजे. ती जर 22 जुलै 2026 जरी असली तरी ऑफिशियली यू आर नॉट एलिजिबल टू अप्लाय दिस, बिकॉज या गोष्टी खूप जास्त मॅटर त्या ठिकाणी करतात जेव्हा आपण कुठल्या गव्हर्नमेंट रिक्रुटमेंटसाठी अप्लाय करतो तेव्हा. सो ॲज ऑन 21 जुलै 2026 तुमचा रिझल्ट लागलेला पाहिजे. कुठल्याही प्रकारे मिनिमम क्वालिफिकेशन किंवा मिनिमम पर्सेंटेजची गरज या ठिकाणी नाहीये. फक्त डिग्री रिक्वायर्ड आहे. तुम्ही पास ग्रेडमध्ये असाल, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास, कुठल्या ग्रेडमध्ये पास असाल, बट यू मस्ट बी ग्रॅज्युएट ओनली. ओके. त्याच्यासाठी लागणारे जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे ते ऑब्व्हियसली आपल्याजवळ असले पाहिजे. ते डॉक्युमेंट आपल्याजवळ जर नसतील तर आपली जे कॅन्डिडेचर आहे, म्हणजे हे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आपल्याला केव्हा लागणार? जेव्हा आपलं सिलेक्शन होईल तेव्हा लागणार. त्यावेळेला आपल्याला डॉक्युमेंट प्रेझेंट करताना जर आपल्याला कोणी एखादं डॉक्युमेंट आपण जर फुलफिल नाही करू शकलो तर आपलं कॅन्डिडेचर जे आहे ते या ठिकाणी कॅन्सल केलं जाईल असं क्लिअरली त्यांनी सांगितलेलं आहे. सर अप्लाय करण्यासाठी मला जी फीस या ठिकाणी भरायची आहे किंवा जी अप्लाय करताना आपल्याला ऑनलाईन फीस जी पेड करायची आहे ते फीसचं स्ट्रक्चर पण त्यांनी आपल्याला दिले. बघा इथं क्लिअर त्यांनी सांगितलंय की ऍप्लिकेशन फीस जी आहे तर ती 175 आहे. कोणासाठी? SC ST PWD कॅन्डिडेटसाठी फक्त 175 रुपये आहे. आणि जे बाकीचे कॅन्डिडेट आहे अदर दॅन दिस SC ST PWD त्यांना 850 रुपये फी जी आहे ती या ठिकाणी भरायची आहे. आणि लक्षात ठेवा ही फीस कम्प्लिटली नॉन रिफंडेबल असणार आहे. एकदा आणि ही ऑनलाईन मोडने आपल्याला पे करायची. एकदा ती फीस पेड झाली की नंतर तुम्हाला या ठिकाणी ती फीस रिटर्न भेटणार नाही. त्याच्यामुळे नॉन रिफंडेबल असेल. सर ही इलिजिबिलिटी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे आणि फी स्ट्रक्चर अशा पद्धतीने आपल्याला पेड करावं लागेल. बरं
सर एक्झॅक्टली IBPS PO 2026 ची जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे याच्याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. यू कॅन सी ऑन द बोर्ड, इथं जर तुम्ही बघितलं तर तुम्ही बघू शकता फेज 1 जी आहे आपली प्रिलिमिनरी एक्झाम आहे, त्याच्यानंतर फेज 2 जी आहे तर ती आपली मेन्स एक्झाम आहे, त्याच्यानंतर फेज 3 जी आहे ती आपला जे आहे त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी टेस्ट आहे, ती क्वालिफाईंग नेचरची असेल ऑब्विसली, आणि फेज 4 आपण याला ऍक्च्युअली फेज 4 नाही म्हणू शकत, त्याला फेज 3 चाच तो पार्ट आहे, पण मी त्याला देताना फेज 4 असं म्हणलंय. येस ऑब्विसली द इंटरव्ह्यू आहे. यांचं मार्क जे आहेत, मार्क कशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात बघा. प्रीची जी एक्झाम आहे, प्रीची एक्झाम आपली होणार आहे 100 मार्कची. ओके, त्याच्यानंतर मेन्स एक्झाम आपली होणार आहे 225 मार्कची. त्याच्यानंतर एक पर्सनॅलिटी टेस्ट नावाचा एक पार्ट आहे, तो लास्ट इयर पासून त्यांनी या ठिकाणी सुरू केलाय. पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे तुमची ओव्हरऑल एक पर्सनॅलिटी या ठिकाणी कशी, त्याच्यासाठी एक क्वेश्चन आन्सरचा एक ऑनलाईन सेशन जे आहे बिफोर युअर इंटरव्ह्यूच्या 1-2 दिवस अगोदर तुम्हाला एक लिंक जी आहे ती पाठवली जाते आणि याच्या बेसिसवर तुम्हाला ते जे काही पर्सनॅलिटी टेस्टचे क्वेश्चन्स असतात त्याची उत्तरं द्यावी लागतात. त्याच्याबद्दल मी स्पेशल व्हिडिओ नंतर टाकेल, आता सध्या त्याची गरज नाही आपल्याला, आणि ऑब्विसली त्याच्यानंतर इंटरव्ह्यू या ठिकाणी होणार. लक्षात ठेवा, ही जी फेज 3 आहे पर्सनॅलिटी टेस्ट जी आहे ही क्वालिफाईंग नेचरची आहे. याच्यामध्ये तुमचे मार्क्स वगैरे काही नसतात आणि जवळपास मागच्या वर्षीचा इतिहास जर बघितला आपण, मागच्या वर्षी जर रिझल्ट बघितला तर जवळपास सगळेच विद्यार्थी जे आहे ते पर्सनॅलिटी टेस्टमध्ये क्वालिफाय होतातच, पण तरी आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. बरं, त्यातल्या त्यात फेज 1चा जो आहे, फेज 1चा जो रिझल्ट आहे 100 पैकी आपल्याला मिळालेले जे मार्क आहेत हे फक्त आणि फक्त आपल्याला सेकंड राऊंडला क्वालिफाय होण्यासाठी असतात. याचे फायनल मिनिटमध्ये फेज 1 मध्ये किंवा प्री एक्झाम मध्ये मिळालेले मार्क आपले कन्सिडर केले जाणार नाही. तुमचा फायनल रिझल्ट जो आहे तो मेन्स जो आहे आपला, मेन्सचा जो 250 मार्क्सचा जो पेपर या ठिकाणी आहे हा, आणि इंटरव्ह्यू मध्ये जे 100 मार्क आहे त्याच्यापैकी मिळालेले मार्क्स याच्यावर तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी होणार, हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता द मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स जे आहे इंटरव्ह्यूसाठीचे ते जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 40% आहे, आणि त्याच्यानंतर 35% फॉर SC ST OBC PWG जे कॅन्डिडेट आहे यांच्यासाठी इंटरव्ह्यूचे मिनिमम क्वालिफाईंग मार्क जे आहे ते 35% आहे, आणि ओपन अनरिझर्व आणि जर EWS असेल तर त्यांना 40% मार्क जे आहेत या ठिकाणी इंटरव्ह्यू मध्ये लागतात. आणि शेवटी तुम्ही बघू शकता की हे 250 मार्क आणि इंटरव्ह्यूचे 100 मार्क हे युजली जे कन्सिडर केले जात आहे त्यांचा 80:20 मध्ये हे मार्क्स जे आहे या ठिकाणी कन्सिडर केले जातात, कन्वर्ट केले जातात, आणि देन आउट ऑफ 100 तुमचा रिझल्ट जो आहे या ठिकाणी फायनली लावला जाईल. लक्षात ठेवा, हे 225 मार्कला 80 मध्ये कन्वर्ट करणार आणि हे इंटरव्ह्यूचे 100 मार्क जे आहेत हे 20 मध्ये कन्वर्ट करून अशा पद्धतीने आपल्याला 100 पैकी आउट ऑफ 100 आपला जो स्कोर आहे तो या ठिकाणी असेल. चला पुढे जाऊया सर. आता सर पण प्रीचा पेपर युजली कसा असणार आहे, ह्या वर्षी त्यांनी पॅटर्न जो आहे तो थोडासा चेंज केलेला आहे, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. सर तो पॅटर्न जो चेंज केलाय तो कसा आहे बघा. प्रीची एक्झाम जी आहे त्याच्यामध्ये ऑब्विसली आपल्याला 3 सेक्शन जे आहे ते विचारले जाणार आहे. इंग्लिश लँग्वेजचे 30 क्वेश्चन्स आहे, त्याच्यानंतर मार्क पण 30 आहे. यस ऑब्विसली द मीडियम ऑफ द एक्झाम ऑब्विसली इंग्लिशमध्ये असेल, आणि 20 मिनिटाचा वेळ आपल्याला या ठिकाणी दिला गेलेला आहे. त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड ज्याला मॅथमॅटिक्स आपण असं म्हणतो, इथं 35 प्रश्न दिले आणि 30 मार्कच आपल्याला या ठिकाणी आहे. याच्यात तुम्हाला हिंदी इंग्लिश किंवा तुम्ही मराठी लँग्वेज सुद्धा या ठिकाणी चूज करू शकता. 20 मिनिटाचा वेळ याच्यासाठी पण असेल, आणि रिझनिंग साठी 35 क्वेश्चन्स आहेत, त्याच्यानंतर 40 मार्क आहेत, आणि याचाही जे मीडियम आहे तर ते हिंदी आणि इंग्लिश किंवा मराठीमध्ये आपण बघू शकतो. असा टोटल 20 मिनिटाचा वेळ यालाही मिळेल, म्हणजे 100 प्रश्न आहे, 100 मार्क आहे, एका तासाचा हा पेपर असेल. आणि लक्षात ठेवा याच्यासाठी आपल्याला हे ऑब्जेक्टिव्ह पेपर असणार आहे 100%, आणि इथं आपल्याला जे आहे निगेटिव्ह मार्किंग जे आहे ती निगेटिव्ह मार्किंग पण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. 1/4 ऑफ द निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये असणार आहे. प्रीचा पेपर असू द्या नाहीतर मेन्सचा पेपर असू द्या, निगेटिव्ह मार्किंग ॲज युजुअल या ठिकाणी असेल. हा सर आपला प्रीचा पेपर आहे, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडीच बोललोय की हा जो पेपर आहे हा पेपर आपला क्वालिफाईंग नेचरचा पेपर आहे. याच्यामध्ये आपल्याला हे मार्क फायनल मेरिटमध्ये काउंट होणार नाहीये. चला सर, त्याच्यानंतर पुढे आलोय आपण. पुढचा जो पेपर आहे, आता पुढचा जो एक्झाम आहे आपली ती आहे मेन्सची एक्झाम. सर मेन्सचा जो पेपर आहे त्याचा पॅटर्न युजली कसं असतं बघा. आता हा पेपर युजली जो आहे तो 200 मार्क्सचा आपल्याला बघायला मिळणार आहे. इथे एकदा बघूयात सर. रिझनिंग जे आहे, रिझनिंगचे 40 क्वेश्चन आहे, 60 मार्क आपल्याला या ठिकाणी मिळतील, आणि सर 45 मिनिटाचा वेळ याच्यासाठी ऑलरेडी अलॉटेड आहे. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस किंवा इकॉनॉमी याच्यामध्ये 50 क्वेश्चन्स आहे सर. त्याच्यानंतर मार्क इथं 60 दिलेले आहे, आणि 35 मिनिटचा वेळ जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिलाय. इंग्लिश लँग्वेजमध्ये 40 क्वेश्चन्स असतील, मार्क मात्र 20च असणार आहे. यालाही 35 मिनिटाचा वेळ आपल्याला दिलेला आहे. आणि डेटा इंटरप्रिटेशन अँड अनालिसिस म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे मॅथमॅटिक्स 40 प्रश्न आहे, 60 मार्क आहे, आणि 45 मिनिटाचा वेळ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. ओव्हरऑल 160 मिनिटं आहे, 170 प्रश्न आहे, आणि त्याच्यानंतर 200 मार्क आहे. हे हा सेक्शन जो आहे हा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असणार आहे. हा सबमिट झाला नंतर लगेचच्या लगेच तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट जी आहे त्याला सुद्धा फेस करायचं आहे. मग सर डिस्क्रिप्टिव्ह टेस्टला फेस करत असताना इथं आपल्याला 2 प्रश्न असणारे 25 मार्कासाठी, आणि अर्ध्या तासाचा वेळ असणार आहे. त्याच्यामध्ये युजली आपल्याला एसे अँड कॉम्प्रेन्शन याच्याबद्दल त्यांनी या ठिकाणी मेन्शन केले.
मागच्या वर्षी एसे आणि लेटर होतं, यावर्षी एसे अँड कॉम्प्रेन्शन असं त्यांनी मेन्शन केलं, म्हणजे एक एसे लिहावा लागेल आणि त्याच्यानंतर कदाचित एक तुम्हाला कॉम्प्रेन्शन म्हणजे एक पॅसेज जो आहे तो या ठिकाणी सॉल्व्ह करावा लागेल. सो बेसिकली दिस इज द स्ट्रक्चर फॉर व्हॉट. हा आपला मेन्सचा पेपर आहे, 250 मार्क टोटल होतात, ऑब्जेक्टिव्हचे 200 आणि डिस्क्रिप्टिव्हचे 25, अशा पद्धतीने 250 मार्क्सचा हा पेपर आपला या ठिकाणी आहे. आणि हा पेपर जो आहे याच्यामधून या 250 मार्क पैकी तुम्हाला जे मार्क्स मिळणार आहेत त्या मार्कमध्ये तुम्ही क्वालिफाय होणार आहात इंटरव्ह्यूसाठी. ओके फाईन सर. आता प्री आणि मेन्सचं तुम्ही सांगितलं, प्रीचा पेपर आपल्याला अशा पद्धतीने द्यायचा आहे, मेन्सचा पेपर अशा पद्धतीने द्यायचा आहे, पण युजली याच्यासाठी सेंटर्स कुठले कुठले आहेत बघा. तुम्ही जर समजा आता तुम्ही ज्याही रिस्पेक्टेड तुमच्या सिटीमधून तुम्ही अप्लाय करताय तर त्यांनी गव्हर्नमेंटने मोस्ट प्रोबेबली आपल्याला जास्त दूर जायची गरज पडणार नाही याची काळजी घेतलेली आहे. त्याच्यामुळे आपले सेंटर जे आहे ते नियर बायच असणार आहे. तुम्ही सेंटर तुमच्या ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये पण बघू शकता, पण अमरावती असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, चंद्रपूर असेल, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, त्याच्यानंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबई मेट्रो रिजन जे असेल किंवा नागपूर असेल, नांदेड असेल, नाशिक असेल, सांगली, पुणे, सातारा आणि सोलापूर यांच्यापैकी कुठलंही एक सेंटर जे आहे ते आपण या ठिकाणी प्री एक्झाम साठी या ठिकाणी चूज करू शकतो. लक्षात घ्या, आपण ज्या सिटीमधून अप्लाय करतोय त्या सिटीमध्ये जर ऑलरेडी आपल्याला सेंटर असेल तर तेच आपण सिलेक्ट करणार, किंवा कमीत कमी आपल्या सिटीमध्ये जर नसेल तर आपल्याला जी सर्वात जवळची सिटी आहे त्याला आपल्याला सेंटर आपण या ठिकाणी घेऊ शकतो. सर मेन साठी जर तुम्ही बघितलं तर मेन साठी अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड आणि पुणे. तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघत असाल की प्रीला जे सेंटर्स मिळालेले आहेत ते सर्वच्या सर्व सेंटर्स मेन्सला मिळालेले नाहीयेत. तर तुम्हाला यांच्यापैकी जे कुठली सिटी तुम्हाला जवळ असेल जिथे तुम्ही इझिली जाऊ शकता ते सेंटर आपण मेन्ससाठी या ठिकाणी चूज करू शकतो. ओके फाईन, पुढे जाऊया सर आपण. हे झालं सेंटरच्या बाबतीमध्ये. चला पुढे आलोय. आता अप्लाय करताना बघा, आपल्याला अप्लाय करताना विद्यार्थ्यांना फोटो असेल, त्याच्यानंतर साइन असेल, त्याच्यानंतर लेफ्ट थंब इम्प्रेशन असेल, हे तर आपल्याला अपलोड करायचंच आहे. त्याच्याबद्दल जवळपास विद्यार्थ्यांना आयडिया आहे. त्याच्यानंतर नोटिफिकेशन मध्ये हे क्लिअरली दिलेलं आहे आपल्याला की सर माझा जो फोटो आहे त्याची साईज काय असली पाहिजे, त्याच्यानंतर माझी जी साइन आहे त्याची साईज काय असली पाहिजे, त्याच्यानंतर लेफ्ट थंब इम्प्रेशन असेल त्याची साईज काय असली पाहिजे, याच्याबद्दल कम्प्लिटली बोललं गेलेलं आहे, सांगितलं गेलेलं आहे. आणि प्रत्येक वेळेला हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे, एसबीआय पीओच्या वेळेला हँड रिटन डिक्लेरेशन थोडंसं वेगळं होतं, आयबीपीएसच्या वेळेला थोडंसं वेगळं. एसबीआयच्या वेळेचे जे हँड रिटन डिक्लेरेशन असतात त्याच्यात डेट ऑफ बर्थ मेन्शन असते, आयबीपीएसच्या वेळेला जे हँड रिटन डिक्लेरेशन्स येतात त्याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ मेन्शन नसते. म्हणून तुमच्यासाठी मी बोर्डवर जे आहे ते हँड रिटन डिक्लेरेशन तसं तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये पण बघायला मिळेल. तर अशा पद्धतीचं हे हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला स्वतःच्या अक्षरामध्ये लिहायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आपलं नाव जे आहे ते या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. आणि देन यू आर सपोज टू बी अपलोड दिस. याची जी साईज आहे ती साईज आपल्याला ऑलरेडी सांगितलंय की सर 50 KB ते 100 KB मध्ये ही साईज जी आहे हँड रिटन डिक्लेरेशनची आपल्याला ठेवावी लागेल. ब्ल्यू किंवा ब्लॅक पेन जो आहे याच्याने आपल्याला हे लिहायचं आहे आणि ते आपल्याला अपलोड करायचं आहे व्हाईल यू आर सपोज टू फिल युअर फॉर्म, जेव्हा तुम्ही अप्लाय या ठिकाणी करणार आहात तेव्हा. चालेल, पुढे जातोय सर आपण. त्याच्यानंतर बघा आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे विद्यार्थ्यांसाठी, सर आता ऑलरेडी जे आहेत बॅचेस जे आहेत, आपण नंबर ऑफ बॅचेस जे आहेत ते युजली आपल्या सर्व एक्झामसाठी आपण या ठिकाणी स्टार्ट केलेल्याच असतात. एसबीआय पीओचं जे नोटिफिकेशन आलं ते एसबीआय पीओचं नोटिफिकेशन आलं होतं तेव्हा सुद्धा आपण जी आहे ती बॅच लॉन्च केलेली होती. आयबीपीएस पीओ किंवा इथून पुढे एसबीआय क्लर्कचं अजून नोटिफिकेशन यायचं बाकी आहे, आयबीपीएस क्लर्कचं नोटिफिकेशन यायचं बाकी आहे, आयबीपीएस आरआरबी पीओचं नोटिफिकेशन यायचं आहे, आयबीपीएस आरआरबी असिस्टंटचं आणि असे खूप सारे नोटिफिकेशन जे आपल्या या ठिकाणी येणार आहेत. त्याच्यासाठी आपण ऑलरेडी जी बॅच आहे आफ्टरनून बॅच या ठिकाणी स्टार्ट केलेली आहे आणि 29 जून 2026 पासून ही बॅच चालू झाली आहे. या बॅचचा टायमिंग जो आहे तो 11:30 पासून तर 4 ते 4:30 वाजेपर्यंत आपली ही बॅच जी आहे ती आपण या ठिकाणी रन केली आहे. इफ यू वॉन्ट टू जस्ट मेक युअर ड्रीम्स कम्स ट्रू तर डेफिनेटली अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला ही बॅच आपण रन केली. या बॅच मध्ये आपला जो A to Z सिलेबस आहे एसबीआय पीओ साठी, आयबीपीएस पीओ साठी, आरआरबी पीओ साठी किंवा सगळ्या ज्या क्लेरिकलच्या एक्झाम्स आहेत त्या एक्झामसाठी, तर लक्षात ठेवा ह्या अशा पद्धतीची बॅच आपण जी स्टार्ट केलेली आहे. सो यू कॅन जस्ट जॉईन दिस बॅच आणि जस्ट मेक युअर ड्रीम्स कम्स ट्रू. चालेल, ओके. बघा लक्षात घ्या आजचं जे नोटिफिकेशन किंवा आजचा जो व्हिडिओ होता इट इज जेन्युइनली द ड्रीम जॉब फॉर द एव्हरी बँकिंग एस्पिरंट ओव्हर हिअर. लक्षात ठेवा जर तुम्हाला ऑफिसर बनायचं असेल एसबीआय पीओ इज ऑल्सो द ग्रेटेस्ट अपॉर्च्युनिटी, पण लक्षात ठेवा तिथं 1,500 वॅकन्सीज आहेत आणि इथं जवळपास 7,000 वॅकन्सीज आहेत, म्हणजे 15×5=75, 5 times more vacancies than the SBI we are having in IBPS PO 2026. मग अशी अपॉर्च्युनिटी जर आपल्या जवळ आहे, अशी अपॉर्च्युनिटी आपल्या समोर आलेली आहे. आपल्याला डेट्स जे आहेत त्या ऑलरेडी कळालेल्या आहेत. आपली प्री कधी होणार, आपली मेन्स कधी होणार, अजूनही वेळ आपल्या हातात आहे. अजूनही जर तुम्ही लोकांनी ठरवलं तर हा जॉब जो आहे तुमचा इट इज ड्रीम्स कम्स ट्रू होण्याची इथे या ठिकाणी 100% शक्यता आहे. तर आलेल्या अपॉर्च्युनिटीचं सोनं कसं करायचं हे तुम्हाला लोकांना चांगलंच कळतं. त्याच्यासाठी चांगला जास्तीत जास्त अभ्यास करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, काही डाऊट्स येत असेल, साकार एज्युकेशन हे तुमच्या सेवेमध्ये इथं तत्पर आहे.
तुम्ही कधीही तुमचा आलेला डाऊट जो आहे तो येऊन या ठिकाणी विचारू शकता आणि तुम्हाला जेही प्रश्न पडले त्यांचे उत्तर जर तुम्हाला मिळाली तर तुमचं जे स्वप्न आहे ते स्वप्न तुमच्या तितकं जवळ येत जाणार, एवढं मात्र नक्की. तर लक्षात ठेवा, आजचा हा जो व्हिडिओ होता तुमचं एक स्वप्न पूर्ण करू शकता अशा कॅटेगरीचा याच्यातून तुम्हाला मिळणारी जी संधी आहे ती संधी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली आहे. जर या संधीचं सोनं आपण केलं तर नक्कीच आपलं ड्रीम्स कम्स ट्रू, जी माझ्या साकार एज्युकेशनची टॅगलाईन आहे, ड्रीम्स कम्स ट्रू, तर नक्कीच तुमचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होऊ शकतं. अजूनही यावर्षीच्या खूप साऱ्या वॅकन्सीज पुढे येणार आहेत. जसे जसे वॅकन्सीज येत जातील तसं मी तुम्हाला अपडेट करत राहणार. आणि लक्षात ठेवा, हे सगळं मी करणार, सगळं आमच्या बाजूने केलं जाणार, पण एक गोष्ट मात्र तुम्हाला लोकांना करायची, ती म्हणजे मेहनत तुम्हाला करायची. बिकॉज देअर इज अ नो सबस्टिट्यूट फॉर हार्डवर्क, असं स्वामी विवेकानंदांनी म्हणलेलं आहे. आणि दिस इज इन युअर हँड, हे तुम्हालाच करावं लागेल. त्याच्यामुळे चांगली मेहनत करा आणि तुमचे स्वप्न असतील, तुमच्या आईवडिलाचे स्वप्न असतील, ते पूर्ण करण्यासाठी धडपड करा आणि नक्कीच तुमचं जे काही भविष्य आहे ते उज्ज्वल तुम्ही या ठिकाणी करू शकता. बस आजच्यासाठी एवढंच आहे. पुढच्या ऑपॉर्च्युनिटीला घेऊन मी परत एकदा तुमच्या समोर येईल. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू अँड गुड लक.